तर आपण इनइक्वालिटीज पाहिल्या, इंटरवल्सचा कॉन्सेप्ट समजून घेतला, त्यामध्ये वेव्ही कर्व मेथड आपण पूर्ण केली आणि काल आपण फंक्शनची डेफिनेशन सुद्धा पाहिली. ठीक आहे. सो टुडे वी विल हॅव सम इम्पॉर्टंट पॉइंट्स ओव्हर सम स्टँडर्ड फंक्शन. तर फंक्शनचे जे प्रकार आहेत, एवढे जे फंक्शन आपल्याला दिसतात ते 5 आणि इकडचे 5 10 फंक्शन आहेत साधारणतः. हे सगळे फंक्शन सीईटी असो जीई असो सगळं आहे. तुम्ही जर तुमचा बालभारतीच्या बुकचा नीट अभ्यास केला तर लक्षात येईल सगळे फंक्शन तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये दिलेले. इवन आता हे सगळे फंक्शन आपल्याला एनसीईआरटी मध्ये दिलेले नाही. एनसीईआरटी अजून तेवढा अपडेट झालेलं नाही, बुक अपडेट झालेलं नाही. एनसीईआरटीचा सगळा सिलेबस जो आहे तो जेई मध्ये जास्त आहे, इकडे कमी आहे, बोर्ड्स मध्ये कमी आहे आणि आपल्या बोर्ड्सने त्याला आता पूर्ण वाढवलेलं आहे. आपण आज काय एमसीक्यू पण पुढे टाकलेले आहे, कुठपर्यंत पुढे जातो. तरी या गोष्टी समजल्या तर पुढच्या गोष्टी समजतात. एकदा हे रिवाइज होणं गरजेचं आहे. सगळं फंक्शनच तुमच्या मॅथमॅटिक्सचा बेस आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढचे सगळे लेसन सोपे जातील हे चांगलं कळायला लागेल आणि इक्वालिटी लागतच राहणार कंटिन्यू. तर कॉन्स्टंट फंक्शन, आयडेंटिटी फंक्शन, पॉलिनॉमियल फंक्शन, रॅशनल फंक्शन, जीआयएफ किंवा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, याला स्टेप फंक्शन सुद्धा म्हणतात. पायऱ्या पायऱ्या चढत गेल्या आपण याचा ग्राफ समजून. त्याच्यानंतर सिग्नम फंक्शन. सिग्नम फंक्शन ज्याची रेंज -1 to +1 असते, तीनच व्हॅल्यू येऊ शकतात. तसं फंक्शन एकदम छोटं फंक्शन आहे, त्याच्या काही खास प्रॉपर्टी नाही. हे सिग्नम फंक्शनचाच एक प्रकार आहे आपल्याला जीआयएफचा. पुन्हा जीआयएफ मधूनच ज्याचा जन्म झाला तो फ्रॅक्शनल पार्ट. आपण डेली कुठल्याही नंबरला 2 पार्ट मध्ये लिहू शकतो. समजा आपण 3.4 हा नंबर लिहिला तर 3 हा त्याचा काय आहे, इंटिजर पार्ट आहे, म्हणजे जिथे आपण फ्रॅक्शन केलेला नाही. 0.4 त्याचा फ्रॅक्शनल पार्ट आहे. तर कोणताही एक नंबर, मग तो नॅचरल असो, होल असो, काय करा रॅशनल नंबर असो, त्याला आपण डेसिमल मध्ये सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. तर जो डेसिमलच्या नंतरचा पार्ट असतो ज्याची व्हॅल्यू <1 असते तो फ्रॅक्शनल पार्ट असतो, आणि ज्याची व्हॅल्यू कंप्लीट नंबर आहे, होल नंबर आहे किंवा एक नॅचरल नंबर आहे, त्याला आपण इंटिजर पार्ट म्हणतो. आणि इंटिजर कधीही फ्रॅक्शन मध्ये नसतात हे आपल्याला माहिती आहे. तर फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन त्याला धरून तयार झालेले आहे. एक्सपोनेन्शियल फंक्शन जिथे आपल्याला ग्रोथ दिसते, ती ग्रोथ कशी असते, एक्सपोनेन्शियली होणारी ग्रोथ असते, पॉवरच्या फॉर्म मध्ये होणारी ग्रोथ असते. एक्सपोनेन्शियल फंक्शनच एक रूप आहे लॉगॅरिथमिक फंक्शन. एक्सपोनेंट्सलाच आपण जे 7th स्टँडर्ड मध्ये एक्सपोनंट, पॉवर, सिंथेसिस नावाचा लेसन शिकला होता. 7 मध्ये शिकतो आपण, 9th पर्यंत जातो त्या लेसन. एनसीईआरटी मध्ये 9th स्टँडर्डला सुद्धा जो आपल्याला सेकंड लेसन असायचा, रियल नंबर्स नावाचा जो लेसन असायचा, त्याच्यात शेवटच्या एक्सरसाइज मध्ये एक्सपोनंट्स दिलेले आहे. तर त्याच्यात एक क्वेश्चन हार्ड लेवलचा असतो. लॉगॅरिथमिक फंक्शन आपल्या मुळात या एमसीक्यूची सुरुवात लॉगनेच होणार, हा बेस मानला जातो. आणि ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन ज्याला आपण मॉड्युलस फंक्शन. मॉड म्हणजे काय असतं थोडक्यात, काही इनपुट टाका, नंबर आउटपुट बाहेर येणार तो पॉझिटिव्ह येणार. का बरं असं, तर आपल्याला माहिती आहे मॉड्युलस म्हणजे कोणत्याही नंबरचं नंबर लाईनवर ओरिजिन पासून असलेले डिस्टन्स, अँड डिस्टन्स इज नेव्हर निगेटिव्ह. ठीक आहे. नंबर लाईनला 0 पासून तुम्ही राईटला गेलात तर पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, लेफ्टला निगेटिव्ह नंबर्स आहेत. पण जेव्हा आपण 0च्या लेफ्टला 3 स्टेप गेल्यावर काय भेटते, तर निगेटिव्ह 3 भेटते. आपण असं नाही म्हणत 0च्या लेफ्टला किती निगेटिव्ह स्टेप गेल्यावर निगेटिव्ह 3 भेटते असं नाही म्हणत. आपण पुढे जाऊ, मागे जाऊ, राईट लेफ्ट जाऊ, आपण म्हणताना काय म्हणतो, नंबर आपण डिस्टन्सच्या बाबतीत बोलताना पॉझिटिव्ह बोलतो. म्हणून मॉड्युलस फंक्शन हे नेहमी काय करते, पॉझिटिव्ह आन्सर येते. म्हणजे याचा आन्सर 0 पण पॉसिबल आहे आणि 0 पेक्षा पुढे सगळे पॉसिबल पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, आणि म्हणून त्याची रेंज काय होते, 0 to पॉझिटिव्ह इन्फिनिटी. सिंपल गोष्ट आहे. तर हे सगळे फंक्शन्स आपण आता थोडक्यात समजू. सगळा सिलेबस फंक्शनचा, मग डोमेन काढणं, रेंज काढणं,
फंक्शनचा इन्व्हर्स काढणं, फंक्शनचं कंपोजिशन काढणं. तुम्हाला माहिती आहे एफ जीओ एफ, ज्याला आपण एफ ऑफ एफ म्हणतो, जी ऑफ एफ म्हणतो, पुन्हा एफ ऑफ जी म्हणतो, जी ऑफ एफ म्हणतो, त्याला आपण फॉफ, कॉग, फॉग आणि गॉफ असे 4 प्रकारचे फंक्शन आहेत. तो पण पार्ट आहे आणि एक फंक्शनल इक्वेशन म्हणून एक पार्ट आहे. लक्षात घ्या, खूप मोठा लेसन आहे. लेसन मोठा आहे कारण हा एक बेस आहे, बेसिक मॅथमॅटिक्सचा मेन पार्ट आहे. कॉन्स्टंट फंक्शनचं नावच आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू देणारं फंक्शन. तर इथे आपल्याला पाहता येते की एनी फंक्शन, इथे एफ एक्स दिलेला आहे विच इज 5. ठीक आहे, तर त्याचा ग्राफ काय आहे, एफ एक्स 5 म्हणजे y इज इक्वल टू 5. y इज इक्वल टू 5 चा अर्थ काय असतो, x ची व्हॅल्यू काही पण घ्या, y ची व्हॅल्यू 5 राहणार, असं त्याचा अर्थ आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेले आहे. आता इथे बघा, x ची व्हॅल्यू निगेटिव्ह 2 घेतलेली आहे तरी y ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह 5 आहे. इकडे x पॉझिटिव्ह 1 आहे तरी y पॉझिटिव्ह 5 आहे. म्हणजे ही व्हॅल्यू ऑलवेज 5 येते. त्याच्यामुळे y is equal to any number is a straight line graph which is parallel to x axis. x axis ला पॅरलल आहे, म्हणून याला एक कॉन्स्टंट फंक्शन म्हणतात. याची एक कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळत राहते. सिंपल आहे. तर लक्षात घ्या, आपण x च्या कोणकोणत्या व्हॅल्यू घेऊ शकतो, एनी रियल नंबर घेऊ शकतो. नंबर लाईन वरचा x च्या व्हॅल्यू म्हणजे त्या त्या फंक्शनचं डोमेन. डोमेन म्हणजे ऑल इनपुट्स, काय काय टाकू शकता, काही टाकू शकतो आम्ही, x साठी काहीही टाकू शकतो, ऑल इनपुट्स. सो डोमेन ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज r. आणि रेंज काय, या फंक्शन मध्ये इथे 5 आहे तर 5च राहणार. ठीक आहे, इज 5. आता याला कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे. लक्षात घ्या, नेहमी 5 राहणार नाही. इन दिस पर्टिक्युलर केस इट इज 5. तर जसं इथे म्हणजे आपण असं म्हटलं की fx इज इक्वल टू a असेल तर याची रेंज एच राहणार. ठीक आहे, सोपा प्रकार आहे. म्हणजे याचा डोमेन आणि रेंज, प्रत्येक फंक्शनचं डोमेन रेंज समजून घेत चला. नाव लुक आयडेंटिटी फंक्शन. आयडेंटिटी फंक्शन काय आहे, जो इनपुट टाकला तोच आउटपुट आहे. आयडेंटिटी कॉन्स्टंट मध्ये फरक आहे. बघा, फंक्शन क्लिअरली सांगतं तुम्हाला fx इज इक्वल टू x. तर fx मध्ये x काय आहे, इनपुट आहे, आणि x त्याचा आलेला आउटपुट आहे. म्हणजे तुम्ही जे इनपुट, जो डोमेन आहे तीच त्याची रेंज आहे. सिंपल गोष्ट आहे. म्हणून याला म्हणतात आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजे याची त्याची ओळख. माझी ओळख मीच आहे, तुमची ओळख तुम्हीच आहात. म्हणजे जे इनपुट टाकलं तेच आउटपुट आहे. व्हेरी सिंपल. तर लक्षात घ्या, fx इज इक्वल टू x इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. कारण fx काय आहे, y आहे. y इज इक्वल टू x इज एनी स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. ही असते. आणि आपण कुठल्याही फंक्शनला नंतर स्टडी करताना जनरली y इज इक्वल टू x च्या अबाउट स्टडी केलेलं आहे. तेच इथं सांगितलेलं आहे. म्हणजे पहा, या ग्राफ मध्ये इनपुट 1 आहे तर आउटपुट 1 आहे, इनपुट 2 आहे तर आउटपुट पण 2 आहे. म्हणजे व्हॉट एव्हर द व्हॅल्यू ऑफ x इज टेकन, अकॉर्डिंग टू दॅट द सेम व्हॅल्यू इज yielded as the value of function. So it is called identity. x काय टाकता येते, एनी रियल नंबर, आणि ते बाहेर येणार म्हणजे एनी रियल नंबरच त्याची रेंज आहे. सो डोमेन अँड रेंज बोथ आर रियल. सोपं आहे, प्रकार समजून घ्या. 10-15 मिनिटाचं काम आहे. पॉलिनॉमियल फंक्शन वर आपण काल बोललो. पॉलिनॉमियल फंक्शन मध्ये कोणकोणते राहू शकतात, डिग्री 1, डिग्री 2, डिग्री 3 असं. डिग्री 4 ला काय होते, डिग्री 4 ला तेच होते जे डिग्री 2 ला होते. म्हणजे इवन आणि ऑड फंक्शन जे आहेत, जनरली इवन आणि ऑड म्हणजे कोणते, तो अर्थ वेगळा आहे. पण इवन पॉवर असलेले आणि ऑड पॉवर असलेले या फंक्शन मध्ये साधारणतः एक पॅटर्न असतो. आता इथे तुम्हाला तेच दिलेले आहे की इथे पहिला कॉन्स्टंट आहे, मग कोएफिशिएंट इंटू x प्लस कोएफिशिएंट इंटू x स्क्वेअर. या पद्धतीने x ची व्हॅल्यू n पर्यंत जाते, कोएफिशिएंट आहे n पर्यंत जातो. आणि n बघा तिथे दिलेला आहे तुम्हाला, n इज अ होल नंबर. आपण पॉलिनॉमियलची डेफिनेशन काल पाहिली होती. पॉलिनॉमियल म्हणजे ज्याचा पॉवर नेहमी होल नंबर असतो. आता सिंपल लिनियर पॉलिनॉमियल काय असते, ax प्लस b. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एनी नंबर विथ डिग्री 1 म्हणजे आपण ax प्लस b लिहिलं. हे लिनियर फॉर्म आहे कारण x चा पॉवर हायेस्ट इथं 1 आहे. हे जर आपण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c लिहिलं, इट्स अ क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल बिकॉज इट्स डिग्री इज 2.
when degree is 2 means highest power is 2, that's quadratic. पुन्हा आपण पाहिलं ax cube plus bx square plus cx plus d, it's a cubic equation, its degree is 3. It is a polynomial function, and as you can see all powers are whole numbers. And what are a b c d or a b c or a b? These all are coefficients. तर लक्षात घ्या x minus 2 हा एक लिनियर ग्राफ आहे आणि त्याची डिग्री 1 आहे. x minus 2 चा अर्थ काय असतो? x पासून 2 स्टेप खाली बघा, याचं खाली गेलं, जे काही x ची व्हॅल्यू आली असते त्याला 2 स्टेप खाली यायचं, यालाच आपण ग्राफिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. आपण ग्राफिकल ट्रान्सफॉर्मेशन पुढे इन्व्हर्स मध्ये शिकू. त्याच्यानंतर आता याचं डोमेन काय आहे? x ची व्हॅल्यू काय घेता येईल? काही पण घेता येईल, म्हणजे एनी रिअल नंबर. रेंज त्याच पद्धतीने काही पण येऊ शकते, म्हणजे ती रेंज सुद्धा रिअल नंबर. क्वाड्रॅटिक फंक्शन इज डिनोटेड बाय fx इज इक्वल टू x स्क्वेअर, कारण तुम्ही जे इनपुट टाकायला तो त्याचा डोमेन आहे, म्हणजे तुम्ही x ची व्हॅल्यू काढता ना, म्हणून x चा स्क्वेअर घेता. स्क्वेअर कशामुळे? डिग्री 2 आहे आणि ते क्वाड्रॅटिक आहे. तर fx is equal to x square always represents a parabola. ठीक आहे. आता याचा कोएफिशिएंट काय आहे? 1 आहे. 1 कोएफिशिएंट आहे म्हणजे पॉझिटिव्ह नंबर. पॉझिटिव्ह a जेव्हा असतो तेव्हा अपवर्ड ओपनिंग पॅराबोला असतो. तुम्ही खालचा फिगर पहा, अपवर्ड ओपनिंग आहे. अपवर्ड ओपनिंग मध्ये काय होऊ शकते? डोमेन काय राहू शकते? एनी रिअल नंबर. तुम्ही x ची काही पण व्हॅल्यू घेऊ शकता नंबर लाईनवर, पण अपवर्ड ओपनिंगच्या बाबतीत तुमच्या लक्षात येईल याची मिनिमम व्हॅल्यू 0 पर्यंत आलेली आहे आणि मॅक्सिमम इन्फिनिटी पर्यंत जात आहे. कोणत्या इन्फिनिटी पर्यंत जात आहे? पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत जात आहे. वर आणि खाली दोन्हीकडे पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत जाते. म्हणून बघा, डोमेन ऑफ fx which is x square is r, एनी रिअल नंबर, आणि त्याची रेंज असते 0 टू इन्फिनिटी. क्यूबिक फंक्शन घ्या, इथे तोच रूल आहे. या सगळ्यामध्ये काय असते की जो पहिला आहे a आहे, this a or this a or this a, they cannot be 0. ते 0 झाले तर तुमचा तो कोएफिशिएंटच गायब होऊन जाईल आणि त्यामुळे ती टर्म लॅप्स होऊन जाईल, पूर्ण टर्म, आणि त्याच्यामुळे तो नंबर काय राहणार? कॉन्स्टंटच राहणार. इथे x स्क्वेअर मध्ये हा गेला तर हे लिनियर होऊन जाईल, इथे क्यूबिक गेलं तर हे क्वाड्रॅटिक होऊन जाईल. त्याचं नाव क्यूबिक ठेवायचं तर त्याला डिग्री 3 द्यावंच लागणार. मग आता या ठिकाणी त्याचे ग्राफ समजा. आता इथे बघा, क्यूबिक फंक्शन आहे which is fx is equal to x cube. The domain x cube is r. बघा, ह्याचा कुठलाही x तुम्ही घेऊ शकता, एनी रिअल नंबर. आता याचा एनी रिअल नंबर घेतल्यानंतर ह्याचा ग्राफ ते अपवर्ड किंवा डाउनवर्ड पॅराबोला असं का नाही, पूर्णच वर किंवा पूर्णच खाली वर होते. काही पार्ट वर जातो, काही खाली जातो. म्हणजे काय व्हायले? y च्या व्हॅल्यू इथे पॉझिटिव्ह मध्ये काही पण घेते, 0 पासून सुरू झालं ना y च्या व्हॅल्यू, आणि पॉझिटिव्ह पर्यंत काही घेऊ शकतो, खाली इकडे निगेटिव्ह मध्ये काही पण घेऊ शकतो. म्हणजे याची रेंज पण एनी रिअल नंबर आहे. म्हणून बघा, डोमेन आणि रेंज याची आर आहे. आता तुम्ही याच पद्धतीने जर ऑब्झर्व करत गेले, ग्राफ प्लॉट केला, पॉवर 4, पॉवर 5, पॉवर 6, तर तुमच्या लक्षात येईल की याच पद्धतीने ते शो होतात. म्हणून तुम्हाला माहिती देताना तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये सुद्धा क्यूबिक पर्यंतच माहिती आहे, जनरली माहिती एवढी दिली जाते. सो दिस इज ऑल अबाउट पॉलिनॉमियल फंक्शन. त्याच्यानंतर आहे रॅशनल फंक्शन. रॅशनलचा अर्थ आपण काल शिकलो होतो. gx बाय hx घ्या, fx बाय gx घ्या, लिहिण्याच्या पद्धती आहेत. फक्त एवढं सांगितलेलं असते की जे फंक्शन डिनॉमिनेटर मध्ये आलेलं आहे दॅट कॅन नॉट बी 0, किंवा त्याचा असा डोमेन आपल्याला नाही घेता येणार जो याला 0 करेल. हे महत्वाचं आहे. आता इथे 7/x, इथे x इज नॉट 0, तरच हे डिफाइंड होईल. इथे x स्क्वेअर प्लस 2/x, इथे x 0 नाही झाला पाहिजे, 1/x मध्ये पण 0 नाही झाला पाहिजे. हे सगळे फंक्शन. आता इथे तुम्ही पाहायचा ग्राफ या पद्धतीचा, तुम्ही 1/x चा ग्राफ पाहिला, ते काय सांगते लक्षात घ्या. x ला फक्त काय घ्यायचं? 0. यू कॅन सी हियर, इथे पहा, r इज एनी नंबर other than 0. कारण जर तुम्ही 1/x मध्ये 1/0 घेतला तर नॉट डिफाइंड. मग x ला आपल्याला 0 देता येणार नाही. मग काय होईल? x ला 1 घेतलं तर y 1 येईल. बघा, 1/1 is +1. 2 घेतलं तर y 0.5 येईल. 3 घेतलं तर 0.33 येईल.
तर या पद्धतीने तुमचा पॉझिटिव्हचा ग्राफ असा येताना दिसेल आणि निगेटिव्हचा ग्राफ वरून खाली येताना दिसेल. हे दोन्हीही भाऊ आहेत, लॉगॅरिथमिक सारखे दिसतात. पण त्याचं कारण आहे की तुम्ही याचा एक्सपोनेंट घेऊ शकता निगेटिव्ह 1 मध्ये, म्हणजे हे थोडं थोडं लॉगॅरिथमिक फंक्शनला धरून आहे. तर ह्याची रेंज काय येणार मग? रेंज बघा, ह्याचा नंबर काही येऊ शकतो y मधून, पण काय सोडून? 0 सोडून. म्हणून बघा, इट्स रेंज इज एनी रियल नंबर अदर दॅन 0. मॉड्युलस फंक्शन विच इज आल्सो नोन एज ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. आता आपल्याला माहिती आहे मॉड इज द डिस्टन्स ऑफ एनी नंबर फ्रॉम ओरिजिन and distance is never negative. म्हणून याचा सगळ्यात साधा रूल आहे, त्याच्यात काही पण टाका ते पॉझिटिव्ह करून बाहेर टाका. खूप तुम्हाला तत्वज्ञान सांगतील. 3 मिनिटाच्या व्हिडिओसाठी 2 तासाची व्हिडिओ बनवतात, त्याच्यामध्ये 20 मिनिटं स्वतःची ऍड करतात, 4 प्रॉब्लेम घेतात, फक्त टायमर लावून टाकतात, गप्पा मारत बसतात. तर लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की मॉड एक्सच्या व्हॅल्यू काय काय येऊ शकतात. Positive x if x is greater than 0. Any positive input gives positive output. त्याची व्हॅल्यू एक्झॅक्ट 0 येईल if x is 0 आणि याची व्हॅल्यू निगेटिव्ह ऑफ x if x is less than 0. निगेटिव्ह x चा अर्थ काय आहे की आपल्याला माहित नाही x पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. x इज अ व्हेरिएबल. तर तुम्ही याच्यामध्ये एक्स निगेटिव्ह असेल तर हा त्याला एक एक्स्ट्रा निगेटिव्ह साइन देतो आणि बाहेर काढतो. निगेटिव्ह 2 असेल तर निगेटिव्ह त्याला पॉझिटिव्ह 2 करून बाहेर काढतो. म्हणजे बघा, प्रत्येकाचा आउटपुट पॉझिटिव्ह आहे. तर मॉडचं काम फक्त काय असते? पॉझिटिव्ह आउटपुट देणे. आता साधा विचार करा, याच्यामध्ये तुम्ही देऊ काय शकता? डोमेन काय राहील याचा? डोमेन एनी रियल नंबर, एक्सची व्हॅल्यू काही पण देऊ शकता, पण याची रेंज मात्र 0 येऊ शकते, कारण एनी पॉझिटिव्ह ह्याला 0 चालतो. अरे 0 तर स्वतःपासून डिस्टन्स काय 0 आहे, म्हणजे ते त्याचं एक आउटपुट आहे. 0 इन्क्लूड आहे बघा, इंटरवल कडे लक्ष देत चला. 0 ला इन्क्लूड केलेले आणि चाललंय कुठं? तुम्ही कुठलाही रेंज मधला नंबर दिला तर आन्सर तर पॉझिटिव्ह बाहेर येईल. पॉझिटिव्ह इन्फिनिटी पर्यंत काही राहू शकते. म्हणून 0 टू इन्फिनिटी हे प्रत्येकाची डोमेन रेंज लक्षात ठेवा, तर आन्सर काढताना मदत. याचा एवढाच मुद्दा असतो. दुसरा काय सांगता येईल? मॉड्युलस फंक्शन हे इव्हन फंक्शन असते. कशामुळे? हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट माहिती आपल्याला. ग्राफला जर आपण हॉरिझॉन्टल लाईन काढली ती मोर दॅन 1 पॉइंट त्याला कट करते, 2 पॉइंट मध्ये करते, म्हणजे ते इव्हन फंक्शन. ठीक आहे, एकाच ह्याच्यात करत असेल तर ऑड फंक्शन. हे इव्हन फंक्शन आहे. त्याच्यानंतर इव्हन फंक्शनचं अजून एक वैशिष्ट्य काय असते? सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस. क्वाड्रॅटिक सुद्धा बघा इव्हन फंक्शन होतं, कारण त्याचा पॅराबोला ग्राफ होता, तो पण 2 मध्ये कट होतो. असे तुम्ही ग्राफ पाहून सांगू शकता इव्हन आहे का ऑड आहे. म्हणून ग्राफ काढणं जास्त फायद्याचं असते एखाद्या फंक्शनचं नेचर समजून घ्यायचं असेल. आता हे सिग्नम फंक्शन, सिग्नम म्हणजे साइनशी रिलेटेड, साइनम असं म्हणतात, पण आपल्याकडे देखील पद्धत सिग्नम वाचणे. आपण लक्षात घ्या सिग्नम फंक्शन. तर बघा, सिग्नम फंक्शन काय सांगते? हे पण थोडंसं याचं भाव दिसते मला, पण याच्यात काय होते? सिग्नम लिहिताना एसजीएन ऑफ एक्स लिहितात. सिग्नम एक्स याची व्हॅल्यू हार्डली हार्ड +1 येते जर एक्सचा इनपुट काय असेल पॉझिटिव्ह. तुम्ही इथे काही टाका, काहीही टाका, पण हा आन्सर पॉझिटिव्ह जर टाकला एक्स तुम्ही तर त्याची रेंज 1 आहे, 1 च्या पुढे जातो. 0 इनपुट दिला तर 0 देतो आणि एनी निगेटिव्ह नंबर दिला तर आन्सर -1 देतो. ह्याच्यात आणि ह्याच्यात कन्फ्युज होतात मुलं. बघा, इथे 1 म्हणलं, इथे एक्स म्हणले. हे पहा, इथे 0 इथे 0 आहे, इथे -1 इथे -x. पण हे व्हेरिएबल्स आहेत, इथे तुम्ही काही घेऊ शकता. इथे 1 0 आणि -1 च्या पुढे ह्याला जाताच येत नाही. इनपुट काय एक्सचं, एनी रियल नंबर. इथे ह्याला डार्क केले बघा, इथे डार्क केलंय आणि इथे हॉलो ठेवलं, इथे हॉलो ठेवले. याचा अर्थ काय की 0 वर व्हॅल्यू काय? हे डोक्यात घ्या. आता 0 वर पाहिलं तर 3 व्हॅल्यू दिसायला. एखाद्याला पाहणं राहिलं तर मी इथं जर काहीच साईन आपण दिलं नसतं आणि मी म्हणलं असं सांगायची 0 वर व्हॅल्यू काय, तुम्ही नसतं सर ह्याची 0 वर व्हॅल्यू 0 पण आहे, 1 पण आहे, -1 पण आहे, असं होऊ शकत नाही. त्याची 0 वर एकच व्हॅल्यू राहील, मग ती व्हॅल्यू 0च आहे. कशावर ओळखायचं? डार्क केलेला सर्कल.
इथून तुम्हाला पुढे अशाच पद्धतीचे हॉलो सर्कल आणि डार्क सर्कल GIF मध्ये पण दिसतील, FPF मध्ये पण दिसतील. ते तेव्हा दाखवतात जो पॉइंट इन्क्लूड होणार त्याला डार्क करतात, त्याची व्हॅल्यू ही आहे, हे दोन नाही. मग ही व्हॅल्यू केव्हा राहील, ह्याला काय म्हणते, इथे तुम्ही कुठलाही पॉझिटिव्ह इनपुट घेत गेला, या डायरेक्शन मध्ये काहीही टाका, याचा आन्सर प्लस मध्ये येणार. या डायरेक्शन मध्ये काही टाका, आन्सर मायनस. त्याच्यासाठी काय केलेलं असते, सिग्नम फंक्शन असा लिहितात, सिग्नम ऑफ x इज mod x by x where x is not 0, कारण बघा रॅशनल फॉर्म मध्ये गेलेले आणि त्याची व्हॅल्यू 0 येते जर x काय असेल 0 असेल. संपलं. 0 नसेल x तर याला असं लिहितो, 0 असताना असं लिहित नाही. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू फायनली 0 येणार. आता साधा विचार करा, मॉड आहे ना, 0 नसेल तर म्हणते, म्हणजे याची व्हॅल्यू +1 घ्या, +1 बाहेर काढेल, -1 घ्या. साधं लॉजिक आहे, साधं लॉजिक आहे. इथे बघा, mod x by x. आता तुम्ही जर मॉड -1 घेतला तर खाली -1 होईल. आता -1 ला मॉड मध्ये प्लस करते, त्यांना बाहेर -1 करून आन्सर -1 करते. या पद्धतीने हा तुम्हाला याही फॉर्म मध्ये लिहिता येतो, ते लक्षात ठेवा. असं दिलं कोणी, मॉड डिवायडेड बाय दॅट सेम नंबर, तर ते सिग्नम फंक्शन आणि त्याची रेंज बघा, डोमेन एनी रियल नंबर बट रेंज इज -1 0 1. 3 मध्येच खेळते. त्याच्यामुळे हा, पण याचा अर्थ असा नाही की फार सोपे प्रश्न असतात, की रेंज आहे फक्त, प्रश्न तर काही करू शकते. GIF ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन काय आहे त्याची डेफिनेशन नीट समजून घ्या. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणजे व्हॅल्यू ऑफ एनी नंबर, व्हॅल्यू ऑफ एनी नंबर लेस दॅन ऑर इक्वल टू दॅट इंटिजर. लक्षात घ्या, त्या किंवा दॅट नंबर, तुम्ही कुठला नंबर घेतला x, त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर सांगा म्हणलं तर त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर तो x स्वतः राहील किंवा त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान म्हणून मागे यायचे. ग्रेटेस्ट इंटिजर इक्वल टू और लेस दॅन x, इक्वल टू और लेस दॅन x. फॉर एक्झाम्पल समजून घ्या, तुम्हाला आता याचा फील येईल. आपण नंबर लाईन वर येऊ. आपल्याला जर कोणी म्हणलं ह्याला लिहितात नेहमी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, मॉड मध्ये वर्टिकल बार्स मध्ये लिहितात, त्याला स्क्वेअर मध्ये लिहितात. स्क्वेअर मध्ये देऊन तुम्हाला मध्ये डॉट देतात परीक्षेत आणि सांगतात दिस मीन्स ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. प्रश्न देताना खूप व्यवस्थित दिल्या जातात, कन्फ्युजन ठेवत नाही प्रश्नामध्ये. लेट्स से तुम्हाला कोणी म्हणला 2.3, थोडासा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनला नीट समजून घ्या. हा थोडासा मोठा टॉपिक आहे, प्रश्न खूप इंटरेस्टिंग बनतात त्याच्यावर. 2.3 आहे. आता आपण जर ग्राफवर पाहिला 0 1 2 3, इकडे -1 -2 -3. आता जर आपण इथं 1 2 3 घेतलं, -1 -2 -3 अँड सो ऑन घेतलं, तुम्हाला विचारतो की 2.3 चा ग्रेटेस्ट इंटिजर काय असेल. तर डेफिनेशन सांगते जो काही x दिला इक्वल टू दिस नंबर और लेस दॅन दिस नंबर, बट आन्सर मस्ट बी अ इंटिजर. आन्सर इंटिजरच असला पाहिजे. आता हा तर इंटिजर नाहीये 2.3, मग याच्यात इंटिजर काय घ्यायचा, तर 2.3 कुठं असेल, 2.3 साधारणतः इथे असेल असं समजा. तर आपल्याला काय करायचं, याच्या मागे यायचं, इक्वल तर होणार नाही, तर इट्स नॉट इंटिजर. मग लेस दॅन पाहिजे. आता ह्याच्यापेक्षा लहान इंटिजर किती आहे, इन्फायनाइट आहे. बघा लहान मध्ये चला तुम्ही इकडे, लेस दॅन म्हणले ना, तर ह्याच्यापेक्षा लहान तर इन्फायनाइट आहे. मग ह्याला काय म्हणते, ग्रेटेस्ट इंटिजर. म्हणजे इकडून जाताना सगळ्यात मोठा कोण आहे, पहिले जो लागतो तोच आहे ना. लेफ्टला जाताना पहिले कोण लागतो तोच आहे, म्हणून याचा ग्रेटेस्ट इंटिजर कोण राहील, पॉझिटिव्ह. तर लक्षात घ्या, यावरून तुमच्या लक्षात येते की जर तुम्ही हाच नंबर 2.1 घेतला, असं करत करत 2.9999 पर्यंत आलात, तर या सगळ्यांचा ग्रेटेस्ट इंटिजर 2 येतो. as soon as it becomes 3, त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर 3 येईल. कारण 3 वर ठेवला तर तो स्वतःच एक इंटिजर आहे. डेफिनेशन काय सांगते, ग्रेटेस्ट इंटिजर इक्वल टू और लेस दॅन. इक्वल टू म्हणजे त्याला स्वतःलाच इक्वल, इक्वल तर आहे 3 ला 3 येतो, कारण इट्स सेल्फ ऑफ इंटिजर.
लेस दॅन केव्हा डेसिमल मध्ये असेल तर एवढंच करायचं, दिलेल्या नंबरच्या मागे यायचं, मागे येताना जो पहिला इंटिजर सापडतो तोच त्याचा जी आहे. ठीक आहे. 2.3 च्या मागे चाललो आपण तर 2 पहिल्यांदा सापडते. याच पद्धतीने चला 2.999 तोच आहे. पण as soon as it becomes 3 तर तो काय ना 3 आहे, तो 2 नाही येणार. आता 3 पॉइंट समथिंग काही घ्या 9999 त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर 3 राहील, 0 चा ग्रेटेस्ट इंटिजर 0च राहील. आता व्हॉट अबाउट धिस, इथपर्यंत क्लिअर झालं? हा झाला याचा ग्रेटेस्ट इंटिजर. आता पहा खूप जण इथे फसतात, मायनस मध्ये आला की फसतात. काही नाही, नंबर लाईन डोळ्यासमोर आणा. -1.3 कुठे येईल? -1.3 पुढे जाईल ना, इथे येईल समजा. तर डेफिनेशन काय सांगते? मागे जा लेफ्टला, जे पहिलं सापडते त्याला पकडा. मागे जाताना पहिल्यांदा कोण सापडतो? -2. त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर -2. मायनसच्या बाबतीत फसतात खूप जण. एकच काम करायचं, इथं जो इंटिजर दिसतो -1 काही दिसू द्यायचं, त्याच्यात -1 ऍड करायचं, संपलं. ते त्याचं काय राहते जी आहे. ग्रेटेस्ट इंटिजर मध्ये या गोष्टी. जर तुम्हाला कोणी असं म्हणलं ग्रेटेस्ट इंटिजर 3 आणि 4 च्या मध्ये काय काय राहू शकतं, कोणत्या व्हॅल्यूज घेऊ शकतो एक्स, तर काय म्हणते 3 किंवा 3 पेक्षा जास्त, 4 किंवा 4 पेक्षा कमी. 4 च्या ऐवजी आपण थोडंसं हे घेऊ, इथं कन्फ्युजन होईल थोडं. समजा इथं 7 घेऊ, तर काय काय घेऊ शकते? 3 ला घ्या म्हणते. आता इथे खूप जण कन्फ्युज होतात, सर 3 आणि 7 च्या मध्ये तर इनफायनाइट नंबर आहे. नाही, इंटिजर आहे, उचलायचा फक्त इंटिजर. आता इन्क्लूड करा म्हणते 3 ला, 3 चा ग्रेटेस्ट इंटिजर 3च आहे, 7 चा ग्रेटेस्ट इंटिजर 7च आहे, आणि दोन्ही तुम्हाला इन्क्लूड करायचे. तर याच्यामध्ये एक्स काय काय व्हॅल्यू घेईल? 3, 4, 5, 6, 7 एवढ्याच घेईल. का? ऑल इंटिजर्स आर ऍप्लिकेबल. फक्त इंटिजर्स घ्यायचे. याला स्क्वेअर मध्ये टाकलं त्याचा सगळ्यात आनंदाची गोष्ट काय, इंटिजर देतो, दुसरे हे काही देत नाही. हे झाला कॉन्सेप्ट. मी तुम्हाला याचे सगळे छोटे मुद्दे सांगितले. तर इथं तुम्हाला तेच दिलेलं आहे बघा, -1. आता एक्स -1 आणि 0 च्या मध्ये काय राहील? -1च राहील. 0 ला इन्क्लूड करायचं नाही म्हणतो. जस्ट लुक ऍट द इनइक्वालिटीज. साइन कडे पाहत चला. 0 साठी 0 राहील. आता समजून घ्या, तुम्हाला जेव्हा कोणी म्हणते 2 पासून 2.9999 and so on यांचा GIF नेहमी 2च राहील. ठीक आहे, हे फक्त डोक्यात ठेवा. 2 आणि 3 च्या मध्ये कोणताही नंबर आला तर त्यांचा GIF 2च राहणार. 3 आणि 4 च्या मध्ये कोणताही आला 3च राहणार. बॅक जायचं, लेफ्टला यायचं, पहिला शोधायचं, मग तो प्लस राव मायनस राव, कन्फ्युज व्हायचं कामच नाही. डेफिनेशन सांगते लेस दॅन ऑर इक्वल टू, बस. डेफिनेशन नुसार गेलात तर कधीच कुठेच अडचण येत नाही. इथे तुम्हाला सगळे काढून दाखवले जे मी बोललो. डोमेन काय, एक्स ला काय घेता येते, काय नाही घेता येते, एनी रियल नंबर. पण रेंज एक इंटिजरच असते, म्हणून रेंज इज झेड. झेड फॉर इंटिजर. ठीक आहे, झेड फॉर इंटिजर. बरं, इथे झेड पॉझिटिव्ह नाहीये, कारण झेड प्लस पण राहू शकते, मायनस पण राहू शकते, एनी इंटिजर. म्हणून याचा डोमेन आहे रियल नंबर, एनी रियल नंबर. एक्सच्या व्हॅल्यूला बंधन नाहीये, काही घ्या, पण त्याचा आउटपुट मात्र एक इंटिजरच येते, म्हणून त्याची रेंज इंटिजर आहे. ओके, बघा सगळे फंक्शन संपत आले, लॉग पर्यंत आले की झालं का? दीज आर दी प्रॉपर्टीज. इथे तुमचं जेई सेक्शन आहे, मेल जेई सोडा, हे आता सीईटी सेक्शन पण आहे. सीईटी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा सेम प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. ठीक आहे, टेक्स्टबुक एकदा एक्सप्लोर करा. स्टेट बोर्डचं एक फंक्शन लेसन पूर्ण जेई सारखा बनवलेला आहे, एकही कॉन्सेप्ट सोडलेला नाही. एक मध्ये आहे, एफपीएफ ते जुन्या सिलेबसला नव्हता, आता सगळं आहे. आयुष यायला का लक्षात? हो हो. आता बघा बेटा काय म्हणते, आपण कुठलाही एक नंबर घेतला त्याचा GIF, जस्ट लुक ॲट द फर्स्ट प्रॉपर्टी.
आता आपण पाहिलं एक्स जर त्याच्या ग्रेटेस्ट इंटिजरच्या इक्वल किंवा मोठा असेल, ग्रेटेस्ट इंटिजर किंवा त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे काय, एक्स असेल 3.4 असं समजा, तर त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर 3 राहील. तर हा नंबर काय 3 किंवा 3 पेक्षा मोठा आहे ना, पण तो लेस दॅन काय राहील, त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर +1. साधा विचार करा, आपण असा विचार करू 3.4 आहे, हा तुमचा एक्स आहे. प्रॉपर्टी नीट समजून घ्या. आता हे बघा, मी तुम्हाला इथे एक फंडा सांगतो. लहान त्याच्यात 10 प्रॉपर्टी आहेत. शपथ आहे तुम्हाला पाठ केला, पाठ करायची नाही. तुम्ही पाठ केला की तुम्ही कधी त्याला रिकॉल करू शकत नाही. लॉजिक लावून समजून घ्या. सिंपल गोष्ट आहे यार. 3.4 काय असू शकते, तर हा 3 किंवा 3 पेक्षा मोठा असू शकते, पण हा 4 पेक्षा नेहमी लहानच राहणार. विचार करा, मी आताच बोललो 3 आणि 4 मध्ये काही नंबर आला त्याचा जीआयएफ 3 आहे. त्याने तेच सांगायले एनी नंबर, इथे एक्स आहे, जीआयएफ नाही. कोणताही नंबर त्याच्या जीआयएफ ला इक्वल किंवा त्याच्यावर मोठा राहील, पण त्याच्या नंतरच्या जीआयएफ मध्ये +1 केल्यावर, आता ह्याचा 3.4 चा जीआयएफ 3 आहे, 3 मध्ये +1 केला तर 4 येतो. त्याच्या तो नेहमी काय राहणार, लेस राहणार, इक्वल नाही राहणार. कारण 3.9999 झाले की 4 त्याच्यावर करा नाही, मागे जायचे इक्वल टू ऑर लेस दॅन, डेफिनेशन तो नाही सोडणार. तर ही पहिली प्रॉपर्टी आहे, म्हणजे कुठल्याही नंबरला त्याच्या जीआयएफ एवढं लिहिता येते किंवा त्याच्या पुढच्या नंबर पेक्षा कमी लिहिता येते, बस. आता हे काय सांगते, जीआयएफ ऑफ एनी नंबर, विचार करा, जीआयएफ ऑफ एनी नंबर इज दॅट नंबर -1. सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला आता प्रॉपर्टी डोळ्यासमोर येत असेल, और इक्वल टू और लेस दॅन दॅट पर्टिक्युलर नंबर, त्याच प्रॉपर्टी आहे. हे दोन थोड्या एक्स्ट्रा दिल्या, म्हणजे या आधी वापरल्या जात नव्हत्या, या पीडीएफ मध्ये आहेत. त्याच्यात काय ऍडव्हान्स चे रूल आहेत म्हणून त्यांनी दिल्या. ही प्रॉपर्टी नीट समजून महत्वाची. जर एनी नंबर तुम्ही लिहिला x + m, m इज एनी कॉन्स्टंट व्हॅल्यू, x इज व्हेरिएबल, तर आणि त्याचा जीआयएफ काढा सांगता. मी डायरेक्ट एक्झाम्पल देतो. समजा तुम्हाला कोणी म्हणलं 3.4 + 2 बाहेर त्याचा जीआयएफ काढायचा, तर तुम्ही काय करू शकता, 3.4 चा जीआयएफ 3 करणार, पण सिंपली आधी आपण काय करतो डोक्यामध्ये, अरे बाबा जे जे ब्रॅकेट मध्ये त्याला सॉल्व्ह करा. तुम्ही याला आधी 5.4 करणार आणि 5.4 चा जीआयएफ 5 घेणार, सिंपल. पण याच्यात एक कंडिशन आहे की हा जो m आहे, 2 म्हणजे कोण, कॉन्स्टंट m, तो जरी इंटिजर असेल, इथे क्लिअरली सांगतो बघा, m बिलोंग्स टू इंटिजर. जर तो इंटिजर असेल तर तुम्ही त्याला बाहेर काढू शकता. ही फार महत्वाची प्रॉपर्टी आहे. आपण क्वेश्चन्स करू पुढे तेव्हा लक्षात येईल. आता क्वेश्चनचाच खेळ आहे, संपला लेसन सगळा. तर पहा बरं, हा कोण आहे, इंटिजर आहे. तर इंटिजर असेल तर त्याला बाहेर काढता येते. म्हणजे तुम्ही याला असं लिहू शकता, 3.4 चा जीआयएफ +2 बाहेर काढला तर काय होईल, हा 3 + 2 होईल आणि याची व्हॅल्यू 5 येणार. आता तुम्ही ऍड करून करा, 5 येऊ लागलं, आणि बाहेर काढून करा तरी येऊ लागलं. पण हा जर इंटिजर नसेल तर बाहेर काढता येत नाही. ठीक आहे, हा 2.3 असता तर तुमची सम काय झाली असती, 5.7 झाली असती, आणि 5.7 चा इंटिजर ग्रेटेस्ट इंटिजर 5 झाला असता. पण तुम्ही जर 2.3 बाहेर काढला तर 3 + 2.3 तर वेगळाच नंबर येईल, तो 5 येत नाही. म्हणून जर तो n म्हणजे तो कॉन्स्टंट नंबर जर काय नसेल, इंटिजर नसेल, then we are not allowed to take it outside, त्याला बाहेर घेता येत नाही. आता 4 नंबरची 3 नंबरची मेन प्रॉपर्टी, बाकीच्या लेस इम्पॉर्टंट आहे. 9 नंबरची खास आहे. मी त्याच्यावर तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो जे ऍडव्हान्स मध्ये आलेले. ऍडव्हान्स मध्ये विचारलेला प्रश्न आहे, विदिन सेकंड्स होतो, ही प्रॉपर्टी माहित असेल. तुम्हाला एक एक्झाम्पल पुढे दाखवतो. डेंजर आहे, प्रश्न पाहायला की भीती वाटते, पण त्याचा डायरेक्ट आन्सर सेकंड्स मध्ये येतो, आणि ही खास प्रॉपर्टी आहे. तोपर्यंत 4 नंबर बघा काय म्हणते. एखाद्या निगेटिव्ह नंबरचा जीआयएफ घ्यायचा, निगेटिव्ह म्हणल्यापेक्षा निगेटिव्ह एक्स घ्यायचा, एक्स काही पण राहील त्याचा निगेटिव्ह. तर सिंपल गोष्ट आहे, आपण एक्झाम्पल घेऊ. आपण
या प्रॉपर्टीकडे यायलो. काय म्हणते निगेटिव्ह 2.1 घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, निगेटिव्ह ऑफ एक्स आहे ना. तर काय म्हणते जर तुमचा एक्स म्हणजे इनपुट इंटिजर असेल तर तुमचा आन्सर डायरेक्ट निगेटिव्ह ऑफ GIF येईल. सिंपल गोष्ट यार. आता बघा इथे जर आपण काय केलं, सध्या ह्याला आपण काय करूया, पॉइंट मध्ये घेण्याच्या ऐवजी पहिल्या प्रॉपर्टीने जाऊ निगेटिव्ह 2 घेतलं. आता निगेटिव्ह 2 इथे बघा निगेटिव्ह ऑफ एक्स म्हणते, निगेटिव्ह ऑफ एक्स. आता जर तुम्ही एक काम केलं, हा तुमचा 2 काय असेल निगेटिव्ह असेल, तर काय करा म्हणतो त्याचा GIF बाहेर काढा आणि त्याला एक निगेटिव्हचं साईन लावा. विचार करा, याला बाहेर काढलं निगेटिव्ह आणि याचा GIF घेतला. सांगा एक्स जर इंटिजर असेल तर निगेटिव्ह ऑफ एक्स चा GIF काय येईल. आता बघा एक्स पॉझिटिव्ह पण राहू शकते निगेटिव्ह पण राहू शकते. त्याला मात्र एक एक्स्ट्रा काय द्यायचे, निगेटिव्ह साईन द्यायचे. तो इंटिजर असेल तर निगेटिव्ह साईन बाहेर काढा, तो इंटिजर नसेल तर निगेटिव्ह साईन -1. ठीक आहे, हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही एक नंबरचा GIF घेतला आणि त्याचा निगेटिव्ह घेतला, GIF घेतला, जर एक्स इंटिजर असेल तर आन्सर 0 येईल. कसं बघा 2 प्लस निगेटिव्ह 2, 2 प्लस निगेटिव्ह 2, बघा असं आहे की नाही. जो 2 आहे त्याचा निगेटिव्ह घ्यायचा, 2 चा GIF 2, निगेटिव्ह 2 चा GIF निगेटिव्ह 2, कारण तो स्वतःच इंटिजर आहे. इक्वल टू आला ना, आन्सर काय आलं 0 आलं. If that x itself an integer, then that number's GIF and its negative GIF when add up always gives 0. नेहमी 0 देणार. अदरवाइज हा जर इंटिजर नसेल तर आता विचार करा 2.1 घ्या आणि निगेटिव्ह 2.1 घ्या. आता आपल्याला माहिती आहे 2.1 चा GIF 2 आहे, लेस दॅन आणि मायनस असताना -1 ऍड करा, -3 आहे, तर 2 - 3 काय आहे -1. तो इंटिजर नसेल तर नेहमी हा रिझल्ट -1 देणार. ठीक आहे. आता एक सिंपल गोष्ट आहे, GIF ऑफ एनी नंबर जर एका कॉन्स्टंट व्हॅल्यू पेक्षा इक्वल किंवा मोठा असेल देन तो नंबर त्या n पेक्षा इक्वल किंवा मोठा असेल. GIF ऑफ एनी नंबर, आता 2.1 चा GIF घ्या 2 च आहे, मग तो 2 ला एक तर इक्वल राहील किंवा 2 पेक्षा मोठा राहील. 2.1 काय त्याचा GIF जर 2 किंवा 2 पेक्षा मोठा झाला तर कंपल्सरीली त्या नंबरला काय व्हावं लागेल, त्या n च्या इक्वल किंवा ग्रेटर दॅन. पाठ करू नका, जशी कंडिशन येते तसं खेळत चला. आता मी हे सांगितलेलंच आहे, एखादा नंबर त्याच्या GIF मध्ये मधले इंटरव्हल घेताना फक्त इक्वॅलिटीचा साईन पहा आणि ठरवा काय करायचं. सगळ्यात खास प्रॉपर्टी ही आहे, पहा 9 नंबरची, 10 नंबरची पण कामाला येईल तुम्हाला, पण सध्या 9 नंबर काय म्हणते. आधी याचं स्ट्रक्चर समजून घ्या. 9 नंबर एका नंबरचा GIF घेतला x, मग GIF ऑफ x प्लस 1 बाय n, x प्लस 2 बाय n, x प्लस 3 बाय n अप टू x प्लस n मायनस 1 बाय n. तुम्ही ज्या नंबरवर घ्याले, अरे बघा n-1 का आलं, ते दुसऱ्या जागेवर होतं तर 1 यायला, पोझिशन सेकंड आहे तर वर 1 आहे म्हणजे 2 - 1 आहे. पोझिशन 3 आहे तर 3 - 1 आहे. याच पद्धतीने इथे जी पोझिशन असेल -1 येणार आणि तोच नंबर n आहे, नेहमी n खालीच आहे. n इज द नंबर ऑफ पोझिशन. थोडक्यात अशा ह्याच्यात जर तुम्हाला एखादा नंबर दिसला, नीट पहा काय काय व्हायला. नंबर त्याच्यात 1 बाय n, 2 बाय n, 3 बाय n असं जिथपर्यंत जायचंय 15, 16, 17, 18 किती असू द्या. तर बघा या एवढ्या n टर्म्स असतील तर याला धरून n+1 टर्म्स, एवढ्या टर्म्स असतील तर त्यांचा डायरेक्ट आन्सर असते GIF ऑफ nx. व्हेरी इंटरेस्टिंग, बट n मस्ट बी एन इंटिजर. याचं एक एक्झाम्पल दाखवतो बघा. इथे एक एक्झाम्पल दिले मुद्दा. आता असा प्रश्न आल्यावर किती भीती वाटेल आपल्याला. सिरीज आणि असे लांब क्वेश्चन आले, सिग्माचे क्वेश्चन आले की नको वाटते पाहायला, पण ते खूप सोपे असतात. सिग्मा वाले आयदर एपी मध्ये जातात, जीपी मध्ये जातात, जनरली त्यांचं तेच असतं. आता बघा इथे काय झालेलं 1/4 1/4 प्लस 1/200
आता 200 काय आहे एन आहे बघा, प्रत्येक वेळा एन आहे की नाही, कुठपर्यंत गेले 199 पर्यंत. विचार करा इथून 1 पासून 199 199 टर्म्स आहेत आणि पहिली ऍड करत 200 टर्म्स आहेत, म्हणजे याच्यात एन किती आहे 200 आहे आणि एक्स कोण आहे 1/4 आहे. एक्स म्हणजे मधला नंबर इंटिजरचा. तर रिझल्ट काय आहे, रिझल्ट काय सांगतो, ग्रेटेस्ट इंटिजर ऑफ 200 इंटू 1/4. जीआयएफ काढा ना त्याचा, त्याचा आन्सर किती आलं 50. आता 50 चा जीआयएफ काय येतो 50 येतो, आन्सर इज 50. संपलं. नेक्स्ट पण पॅटर्न लक्षात घ्या काय हा विचारला जातो, हा विचारला जातो. इन केस सीईटी मध्ये जर इच्छा झाली त्यांची हार्ड क्वेश्चन बनवायची तर असे बनवतो. स्टँड अलोन असं बनवत नाही, थोडंफार मिक्स करून देतात, काहीतरी कॉमन काढून हे करून आपण बघू आपल्या एखाद्या पुढच्या क्वेश्चन बँक मध्ये असेल असा एखादा क्वेश्चन. पण हा रिझल्ट लक्षात ठेवा, हा पॅटर्न दिसला तर त्याचा आन्सर असते जीआयएफ ऑफ एक्स. एन म्हणजे याच्यातल्या सगळ्या टर्म्स आणि एक्स म्हणजे जीआयएफ मध्ये दिलेला नंबर. तो मात्र कंपल्सरी बघा 1/4 आहे, तो नाही चेंज होत. झालं. आता आहे फ्रॅक्शनल पार्ट. आता जीआयएफ चा तुम्ही जर ग्राफ पाहिला तर कसा असेल विचार करा. ग्रेटेस्टचा ग्राफ बघू 1 2 3 4. चला इथपर्यंत घ्या. तुम्हाला माहिती आहे 0 to 1, 0 to 1 चा जीआयएफ 0 तर म्हणजे काय होईल आन्सर 0 याला डार्क करूया, हे चालत चालत 1 पर्यंत जाईल. ठीक आहे, पण 1 होणार नाही म्हणून ओपन करा. मी आता तुम्हाला सांगितलं ओपन आणि क्लोजचा खेळ काय. पण जर याचं इनपुट 1 आलं तर ह्याची व्हॅल्यू 1 राहील. 1 किंवा 1 पेक्षा पुढे 2 पर्यंत याचा आन्सर 1च राहील. म्हणजे इथं काही घ्या 1 1 1, पण ऍक्च्युअली 2 ला तो ओपन राहील. त्याच पद्धतीने 2 झाला की 2 ला क्लोज, 3 पर्यंत ओपन, पुन्हा 3 ला क्लोज, 4 पर्यंत ओपन. याच पद्धतीने तुम्ही मागे जरी आलात निगेटिव्ह साईडला तर असंच दिसेल, कारण आपण एक स्टेप मागे चाललोय बघा. इथे हे सगळे या पद्धतीने दिसेल. एकाने चढायला सुरुवात केली पायऱ्यासारखी, म्हणजे ह्याचं नाव स्टेप फंक्शन पण आहे. तर जीआयएफ चा ग्राफ असा असतो स्टेप फंक्शन. आणि तो हॉलो सर्कल आणि सॉलिड सर्कल काय सांगतात, कन्फ्युजन काय होते, एक वर व्हॅल्यू काय सर ही की ही, कन्फ्युजन आहे की नाही. जसं तुम्ही आता इथं पाहिलं कशामध्ये पाहिलं आपण सिग्नम मध्ये, तसं इथे कन्फ्युजन होऊ शकते. माझा म्हणलाय 1 हा इनपुट आहे तर काय आन्सर द्या, जर 1 ला तर 2 आउटपुट दिसले नाही. हॉलो वाला मध्ये हे त्याचं आउटपुट नाही, त्याचं आउटपुट 1 ला 1च आहे, पण लेस दॅन 1 साठी त्याचं आउटपुट किती आहे 0. हे तुम्हाला कळण्यासाठी तसं तिथं मार्किंग केलेलं असतं. हा बघा तोच प्रकार आहे, सिंपल गोष्ट आहे बेटा, तुम्ही एक साधं लॉजिक समजून घ्या. आता जर आपण याचा विचार करायलो फ्रॅक्शनल पार्ट, हा प्रॉपर्टी ग्रेटेस्ट इंटीजर, इफ ग्रेटेस्ट इंटीजर, त्याचा रिझल्ट कुठे गेला, क्रॉप करण्यात आला नाही वाटायला, मी नंतर सांगतो. कारण इफ मॉड ऑफ एक्स इज असं म्हणलंय ना, देन काही नाही. तुम्ही याला व्हेरीफाय करून बघा काय होऊ शकतं. एखादा लॉजिक लावून क्वेश्चन घेऊन बघा. व्हेरीफाय म्हणालो, प्रूफ नाही. व्हेरीफाय म्हणजे काय असते, एखादा नंबर ठेवून चेक करायचं, ते व्हेरिफिकेशन झालं. पण नंबर न ठेवता लॉजिकली सांगणं म्हणजे प्रूफ असतं. आपण बघू याच्यावर नंतर. आता एफपीएफ काय सांगते, चला साधा विचार करा. आपण एक नंबर घेऊया 3.7. 3.7 ला कसं लिहायचं, 3 प्लस 0.7. तर आपल्याला एक पहिल्यांदा बाय डेफिनेशन करत असताना डेफिनेशनच्या आधी एक साधं लॉजिक काय सांगते, 3.7 मध्ये 3 त्याचा इंटिजर पार्ट आहे आणि 0.7 त्याचा फ्रॅक्शनल पार्ट आहे. तर फ्रॅक्शनल पार्ट कोण आहे 0.7, लेस दॅन 1 आहे. पण एखाद्या नंबरचा फ्रॅक्शनल पार्ट, आता जर तुम्ही 3 चाच काढायचं ठरवलं तर 3 ला कसं लिहिता येते, 3 प्लस 0. तर 0 त्याचा फ्रॅक्शनल पार्ट आहे.
म्हणजे फ्रॅक्शनल पार्ट कमीत कमी 0 होऊ शकते आणि जास्तीत जास्त 1 पेक्षा लहान. 1 झाला तर तो 4 होऊन जाईल ना, तो पुढचा इंटिजर येईल. आपल्याला हे समजून घ्या, नावच आहे फ्रॅक्शनल पार्ट, आन्सर फ्रॅक्शन मध्ये द्यायला पाहिजे. तर सिंपल गोष्ट समजून घ्या, याची डेफिनेशन काय सांगते, याला लिहितात कर्ली ब्रॅकेट मध्ये, फ्रॅक्शनल पार्ट ऑफ एनी x इज इक्वल टू, काय केलं तुम्ही 3.7 चा ग्रेटेस्ट इंटिजर घेतला का बघा, 3 म्हणजे कुठल्याही नंबरचा फ्रॅक्शनल पार्ट करताना त्या नंबरचा GIF घ्या आणि त्याच्यात मध्ये काय करा, मायनस करा किंवा ऍड करा. दोन्ही पद्धतीने जाता येते, मी तुम्हाला सोपं सांगतो. तुम्ही काय केलं, तुम्हाला हे काढायचंय ना, हे काढताना तुम्ही काय करा, त्या नंबर मधून GIF मायनस करायला. बघा 3 इकडे मायनस होईल, याला इकडे आलं तर काय होईल, मायनस होईल. तर x मायनस इट्स GIF. या डेफिनेशन ने गेलात तर तुम्ही कधीच चुकणार, कारण खूप मुलं निगेटिव्ह मध्ये गोंधळ घालतात. आपल्या डोक्यात काय आहे ते बघा, एक्झाम्पल मध्ये आपण पाहू. एक्झाम्पल मध्ये पाहू, निगेटिव्ह 2.3 चा तुम्हाला फ्रॅक्शनल पार्ट विचारला. तर आपल्या डोक्यात आधी काय येते, निगेटिव्ह 2.3 0.3 नाही, ही चूक होते. तर नंबर काय, निगेटिव्ह 2.3, त्याच्यातून मायनस काय करा, फ्रॅक्शनल पार्ट. तर आपण आताच पाहिलं, निगेटिव्हचा फ्रॅक्शनल पार्ट -1 ऍड करून येतो, म्हणजे -3 येतो. म्हणजे हा -2.3 + 3 झाला, म्हणजे हा 0.7 झाला. तर याचा आन्सर 0.7 आहे, नॉट 0.3. मग हे आलं कशामुळे, बाय डेफिनेशन. म्हणून डेफिनेशन ने चला, कधीच चुकणार नाही. तर निगेटिव्ह मध्ये गोंधळ होण्याची शक्यता असते, म्हणून ती काढण्याची असली तुम्ही कधीही फ्रॅक्शनल पार्ट काढा. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं, दिस इज नॉट राईट स्ट्रॅटेजी. ही राईट स्ट्रॅटेजी नाही. नाही तर काय होते बघा, मी आता बोलल्याप्रमाणे निगेटिव्ह 7.2 घेतला, निगेटिव्ह 7 + 0.2 म्हणते पूर्ण. थोडा म्हणल्यावर काय करते बघा, तर त्याचा फ्रॅक्शनल पार्ट 0.2 आला. हे काय झालं, रॉंग स्ट्रॅटेजी. डेफिनेशन काय सांगते, नंबर मधून GIF सबट्रॅक्ट करा, जे उरल ते त्याचा काय आहे, फ्रॅक्शनल पार्ट. म्हणून निगेटिव्हच्या बाबतीत गोंधळ होऊ शकतो, सो डोंट डू धिस. म्हणून नेहमी चालायचं या पद्धतीने. तर कुठल्याही फंक्शन मध्ये जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला, इट विल नेव्हर लेट यू रॉंग. जस्ट ट्राय टू गो बाय डेफिनेशन. बस इथं त्यांनी तेच सांगितलेलं आहे. फ्रॅक्शनल पार्टच्या प्रॉपर्टीज काय असतात मित्रांनो, पर डोमेन काय आहे, एनी रियल नंबर. त्याच्यात काही घेऊ शकता ना तुम्ही, 0 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, निगेटिव्ह नंबर घेऊ शकता, एनी रियल नंबर. पण त्याचं आउटपुट आहे कमीत कमी 0, पण जास्तीत जास्त 1 च्या जवळ. बघा आन्सर 0.7 0.9999 पर्यंत जाईल, 1 होणार नाही. तर याची रेंज असते 0 to 1, 1 ओपन, 0 क्लोज. 0 तर येणार. इंटिजर साठी फ्रॅक्शनल पार्ट काय आहे, 0 आहे. त्याला फ्रॅक्शन पार्टच नाही, म्हणून तो 0 घेऊ शकतो. म्हणून याच्या ग्राफ मध्ये जर तुम्ही थोडं नीट पाहिलात तर बघा काय आहे, या ग्राफला जर तुम्ही अप्लाय केलं तर बघा इथे काय आहे, हा पहिला, या पहिल्याकडे लक्ष द्या. इट्स अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. तर y + x आहे, y = x आहे. ओरिजिन मधून जाणारा कोण आहे, y = x. हे y = x + 1, x + 2, x + 3. तर तुम्ही सिंपली फ्रॅक्शनल पार्टचं ग्राफ म्हणजे लिनियर इक्वेशन्स असतात, लाईनचे इक्वेशन्स असतात. आणि याला काय म्हणते बघा, याचा आन्सर कुठून आहे. आता बघा 2 पासून पुढे चालले तर 2.1 2 3 4 5 6 2.9 पर्यंत जाईल. 1 तर होणार नाही, म्हणून 1 ला काय केलं, ओपन ठेवलं. तर ह्याचा ग्राफ आणि याच्या ग्राफ मध्ये काय फरक आहे, तसे पाहिजे तर सारखेच वाटतात, पण इथे स्टेप तयार होतात. आणि हे जे दिसते ना, तुम्ही असं म्हणू नका सर डिझाइन आहे, नाही, हे सगळे लाईनचे इक्वेशन. कोणत्या लाईनचे, जे पहिल्याला रेफरन्स घ्या, ओरिजिन मधून जाणारी, y = x. हे काय, y = x + 1, x + 2, x + 3. इकडे मायनस, बस हे तेच आहे. आणि वर 0, वर ओपन लावल्याचा अर्थ काय, 1 होत नाही. 0 to 1 चालते ना,
अरे बाबा 2 आणि 3 च्या मध्ये काय काय येईल फ्रॅक्शनल पार्ट 2.1 2.2 2.3 2.9999 आणि 2.10 म्हणजे 3 व्हायला 1 तर होऊ शकत नाही 3 झाला तर फ्रॅक्शनल पार्ट राहिला नाही ना म्हणून त्याच्या जवळ 1 पर्यंत ते जात नाही त्याचा ग्राफ असा राहतो प्रॉपर्टी त्या सांगतात याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते इट लाईज बिटवीन 0 to 1 आता इथे तेच दिले बघा तुम्ही विचार करा फ्रॅक्शनल पार्ट ऑफ x plus m is fractional part of x where m is integer सिंपल गोष्ट आहे x plus m इथेच घ्या तुम्ही फ्रॅक्शनल पार्ट जर आपण घेतला 1.2 चा फ्रॅक्शनल पार्ट 0.2 आहे पॉझिटिव्ह नंबर मध्ये प्रॉब्लेम येत नाही निगेटिव्ह मध्ये एक सोपी आयडिया सांगतो 0.2 आहे ना 1 मधून 0.2 काढून टाका 0.8 त्याचा आन्सर येते बघा इथे तेच खेळ होता 0.3 होता 1 मधून 0.3 काढा 0.7 आला निगेटिव्हच्या बाबतीत तो फंडा लावायचा 1 मधून त्याचा फ्रॅक्शनल पार्ट मायनस करायचा पॉझिटिव्ह मध्ये ऍज इट इज 0.2 दिसते 0.2 घ्यायचं 1.2 मधून ग्रेटेस्ट इंटिजर 1 मायनस केला तर काय 0.2 आहे ना ह्याच्यात जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की आता इंटिजर ऍड करा तर याचा आन्सर काय यायला पाहिजे 2.2 2.2 आता 2.2 चा ग्रेटेस्ट इंटिजर काय आहे 0.2 समजलं मग 1.2 चा काय होता 0.2 होता ह्याच्यामध्ये जर इंटिजर ऍड केला तर 2.2 येणार अरे ह्याचा पण फ्रॅक्शनल पार्ट 0.2 आहे ना म्हणजे कोण आहे जो x चा fpf आहे तोच आहे साधी प्रॉपर्टी आहे तुम्ही व्हेरीफाय करून बघू शकता नेगेटिव्ह ऑफ एनी नंबर्स इंटिजर पार्ट 1 मायनस इट्स फ्रॅक्शनल पार्ट किंवा तो 0 केव्हा इंटिजर असेल तर नसेल तर 1 मायनस इट्स fpf या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत एक्सपोनेन्शियल फंक्शन पहा a रेज टू x च्या फॉर्म मधला कुठलाही नंबर एक्सपोनेंट फॉर्म मध्ये असतो आपल्याला दोन गोष्टी समजून घ्यायच्या हे तुमच्या टेक्स्टबुक मधूनच घेतलेलं आहे मी ठीक आहे कारण तिथं बरं वाटलं मला थोडक्यात आपण सुरुवात करणार लॉगॅरिथमिक फंक्शन्सने क्वेश्चनची आय थिंक इथून थोडं पुढे आलो आपण हे लॉगच्या प्रॉपर्टीज आहेत लॉग आपल्याला असा शिकायचा असतो मग इथे इनव्हर्स फंक्शन एक आहे आणि इथून आपले क्वेश्चन सुरू होणार ठीक आहे थोडी राहील थेरी आता क्वेश्चन मध्ये ही लेवल 1 आहे तुमची हे सगळे एमसीक्यू आहेत हा हे तुमच्या टेक्स्टबुक मधले एमसीक्यू आहेत पहिल्या स्टेपला हे करायचे हे 10 मिनिटात होतं मग तुम्हाला मी देणार सिंगेज मधले क्वेश्चन सिंगेज मधले एकदम क्लास क्वेश्चन आहे आणि 2-4 घेणार अरिहंत मधले मग फंक्शन संपला बाकीच्या लेसनला एवढा वेळ लागत नाही हा लेसनच मोठा आहे खूप ठीक आता बघा एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये काय होते साधं लॉजिक लावा a रेज टू x फॉर्म मध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन बेस a आणि एक्सपोनेंट किंवा इंडेक्स बेस 0 नसतो कारण 0 चा पॉवर डिफाइन नाहीये ठीक आहे त्याच्यानंतर a काय असला पाहिजे ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय झालं a 0 चा नसलाच पाहिजे आणि तो 0 पेक्षा मोठा असला पाहिजे म्हणजे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे तर बेसला निगेटिव्ह घेत नाही ऍज अ फंक्शन डिफाइन केलंय त्याला म्हणून शहाणपणा करायचा नाही तसं का केलं जे डेफिनेशन मध्ये सांगितलंय चला कारण डेफिनेशन चूक करू देत नाही तुम्हाला फंक्शनला तसं डिफाइन केलंय आपल्याला काहीतरी डिफाइन करावं लागेल ना एखाद्या गोष्टीला काम करा ते कूलर बनवताना कंपनीने काही सेट्स ऑफ रूल टाकले असतील ना ते म्हणतील ते तुम्ही रूल ब्रेक केले की ते खराब होणार नाही तर आमची कंपनी त्याला वॉरंटी देते गॅरंटी देते आता एखाद्या कारचं मायलेज काय असते 27 म्हणते कंपनी आपण चालली हे पळवली त्या कंपनीत जाऊन हे तक्रार केली मला 15चं ऍव्हरेज द्यायची आता ते पहिल्यांदा कंपनी म्हणते तुम्ही कोणत्या रोडवर चालवायला रोडच्या कंडिशन कशा होत्या किती इथेनॉल असलेलं पेट्रोल टाकलं त्याच्यानंतर काय म्हणते कंपनी कोणत्या स्पीडने चालवलं हे रूल आहे कंपनी जेव्हा मायलेज काढते तेव्हा ती रोड कंडिशन्स पेट्रोलची क्वालिटी ड्रायव्हिंग स्किल्स आणि स्पीड कंट्रोल एवढ्यावर ते काढलेलं असतं तुम्ही त्या कंपनीच्या नियमाने जायला गेला
ठीक आहे 27 नाही देणार पण 25-26 ऍव्हरेज देते. सेट्स ऑफ रूल आहेत म्हणजे त्यांनी डिफाईन केलेलं आहे. आपण जेव्हा डेफिनेशन प्रमाणे जातो तेव्हा चुका होत नाही. पण इथे डिफाईनच केलंय एक्सपोनेंट मध्ये बेस 0 असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि जो तुम्ही डोक्यावर एक्स घ्यायला तो रिअल आहे. रिअल आहे म्हणजे तो निगेटिव्ह पण राहू शकतो. नो प्रॉब्लेम. एनी रिअल नंबर. आता विचार करा जर x पॉझिटिव्ह असेल, x पॉझिटिव्ह असेल तर तुमचा ग्राफ कसा चाललाय? इन्क्रीजिंग आहे बघा. चाललाय का असा? इन्क्रीजिंग आहे. आणि बघा इकडे काय व्हायलंय? डिक्रीजिंग. असं का झालं? हे बघा हे दोघे इथं सारखे आले 1 ला. सिंपल गोष्ट नाही यार. 2 चा पॉवर 0. पॉवर मध्ये 0 चं रिस्ट्रिक्शन नाहीये. एनी रिअल नंबर आहे. 2 चा पॉवर 0 वर आहे. म्हणजे कमीत कमी तुम्ही 0 घेऊ शकता. तर 1 येणार. आता 2 चा पॉवर -0 म्हणलं तर लोक हसतील. 0 निगेटिव्ह नसतो. 0 पॉझिटिव्ह पण नसतो. डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे. आता लक्षात घ्या याचा पॉवर तुम्ही कमीत कमी 1 घेतला. आता 2 चा पॉवर 1 घेतला तर 2 घेतला तर 4. म्हणजे ग्रोथ कशी व्हायली? पॉवर मध्ये व्हायली. अरे बाबा पॉवर मध्ये व्हायली म्हणजे हे फंक्शन कसं आहे? स्क्वेअर, क्यूब, बाय क्वाड्रॅटिक आणि त्याचा ग्राफ कसा येऊ लागला? कर्व येऊ लागला. आणि जो एक्सपोनेन्शियल म्हणजे बघा याची व्हॅल्यू 0 ला 1 होती, 2 ला 4 झाली आणि ती जर व्हॅल्यू तुम्ही 2 चा पॉवर 10 घेतलं तर माहित नाही किती असेल. 1024 1 GB. तर y ऍक्सिस वर 1024 घ्यावं लागेल. ती रेंज कुठं जाईल बघा आणि किती लवकर पोहोचेल. कोरोनाचा प्रसार एक्सपोनेन्शियल होता. आज 5 केसेस सापडल्या, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 500, तिसऱ्या दिवशी 50,000. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल ग्रोथ. म्हणून बघा ती ग्रोथ जेव्हा खूप सरळ असते, मल्टिपल टाइम्स मध्ये असते त्याला म्हणतात एक्सपोनेन्शियल. पण एक्सपोनेंटचा ग्राफ असा असतो. आता तुम्ही निगेटिव्ह पॉवर घेत गेला तर तुम्हाला लक्षात येईल ग्राफ असा चाललाय. गंमत अशी आहे याची मिनिमम व्हॅल्यू किती झाली होती? 1. तर तुम्ही 0 मिनिमम घेतला ना. निगेटिव्ह घेतलं तर काय झालं असतं? इंडायसेसचे रूल लागले असते. अरे बाबा तुम्ही 2 चा पॉवर 1 घेतला तर 2 यायले. 2 चा पॉवर -1 घेतला तर 1/2 यायले. म्हणजे 0.5 यायले. 0.5 यायले. तुम्ही जर मिनिमम व्हॅल्यू 0 घेतला तर 1 यायले. बरं याची व्हॅल्यू 0 यायला चान्स आहे का? नाही. म्हणजे बघा इथं काय व्हायला, जर जसं तुम्ही पॉवर बघा इथे निगेटिव्हचा वाढवायला, निगेटिव्ह पॉवर वाढवायला तर 1/2 0.5 आलं. इथे निगेटिव्ह 2 असतं तर 1/4 तर 0.25 झालं असतं. म्हणजे याचे फ्रॅक्शन जास्त होऊ लागले. म्हणजे नंबर छोटा छोटा व्हायला. इट टेंड्स टू 0. बघा हे लॉजिक डेव्हलप करा. याची व्हॅल्यू 0 च्या जवळ चालली पण वाटते काही 0 होईल? नाही. म्हणून हा ग्राफ जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर बघा काय होईल. हा ग्राफ असा जाईल थोड्या वेळाने तो y ऍक्सिस ला काय होईल? आता पॅरलल चालताना दिसेल पण ऍक्च्युअली चाललाय y ला टच होण्याच्या जवळ जवळ. यालाच लिमिट म्हणतो आपण. लिमिटिंग व्हॅल्यू आहे. इट टेंड्स टू 0. म्हणजे तुमचा निगेटिव्ह एक्स जसा इन्फिनिटी कडे जाईल, विचार करा इन्फिनिटी कडे जाईल, पॉवर इन्फिनिटी कडे चाललाय निगेटिव्हचा आन्सर 0 च्या जवळ चालले. पण ते 0 होत नाहीये. तो इथे बोलते हे एसिम्प्टोट. आठवा आपण कॉनिक सेक्शन मध्ये पाहिला होता एसिम्प्टोट हायपरबोला मध्ये. एसिम्प्टोटचा अर्थ काय असते? टँजंट ऍट इन्फिनिटी. हा टच होईल कुठतरी. आपण असं मानलं की नाही खूप 0 पॉइंट होत जाईल त्याचा आन्सर, कुठेतरी इन्फिनिटीला जाऊन ते वायला टच झाला असेल. प्रॅक्टिकली पाहिलं तर बिचारा कधीच टच होणार, प्रॅक्टिकली तर होणार. म्हणून तर रामानुजन मोस्ट फॅसिनेटिंग कॉन्सेप्ट इन मॅथमॅटिक्स इज इन्फिनिटी. म्हणजे ते एका तुमच्या डोक्यात काय टाकते कुठतरी टच होईल. प्रॅक्टिकली काय म्हणते कधीच होणार नाही. पण ते कधीच होणार नाही तर हे ग्राफ काढताना पानं भरतील ना. म्हणून त्यांनी इथं आणून याला थांबून दिलं आणि अंदाज उडाला. इथे बोलते एसिम्प्टोट. हे डोक्यात ठेवा. इथे दिले बघा. इफ एक्स टेंड्स टू इन्फिनिटी और निगेटिव्ह इन्फिनिटी काही करा तर तुमची व्हॅल्यू 0 च्या जवळ जवळ जाते. नॉट इक्वल टू 0. लुक ॲट दिस रूल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये त्याची व्हॅल्यू 0 च्या जवळ चालते. यालाच म्हणतात इट हॅज हॉरिझॉन्टल एसिम्प्टोट y इक्वल्स 0. y इक्वल्स 0 कभी भी नहीं बनेगा.
उसका एसिम्प्टोट बनेगा। बस आता याचा बेस जर नॅचरल नंबर ई घेतला, ई क्या है ऑयलर नंबर, उसका वैल्यू 2.7182 होता है। डू यू नो व्हाट इज एक्चुअली ऑयलर नंबर? ऑयलर नंबर काय असते माहिती का तुम्हाला? ऑयलर नंबरची कहाणी माहिती काय आहे? ऑयलर नंबर ही एक्सपोनेन्शियल ग्रोथ असते, म्हणून त्याला एक्सपोनेंट मध्ये घेतलेले आहे। आणि बघा बेटा, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आपण बँकेकडून तुम्हाला छोटस एक्झाम्पल देतो। आपण बँकेकडून 1 रुपया घेतला लोन म्हणून, किंवा बँकेत 1 रुपया डिपॉझिट केला आणि बँकेने सांगितलं की आम्ही तुम्हाला 1 वर्षात 10 मुद्दल देऊ, डबल करू। तर आफ्टर 1 इयर तुम्हाला त्याचे 2 रुपये मिळणार। आता म्हणजे तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट 1 इयर साठी केलं होतं, तुम्ही हाफ इयरली केला असता तर बँक तुम्हाला वर्षातून 2दा इंटरेस्ट देणार। म्हणजे इथे बँकेने काय केलं असतं, 1 रुपयाचे 1.5 रुपये दिला असता, 2चा अर्थ झाला तिथं 1.5 दिला असता, ठीक आहे। पण आता 1.5चा तुम्ही पुन्हा काढा बरं, 2 पॉइंट समथिंग जाईल पुढे, तुम्ही जर त्याचा 10% किंवा काढत गेला तर 2 पॉइंट समथिंग जाईल। म्हणजे असं कळले, आपण जर डायरेक्ट 1% पैसे द्यायचे तर 2 रुपये भेटायचे, पण त्याचे 2 टप्पे केले तर 2 रुपयापेक्षा तुम्ही जास्त भेटायला। अरे इन्व्हेस्टमेंट करताना मग हाफ इयरली करूया। मग एकाने विचार केला, सर हाफ इयरली कशाला, आपण काय करू क्वार्टरली करू, 4 टप्प्यात करू, तर याचा अजून 2 रुपये पॉइंट जे भेटत होतं त्याच्याहून जास्त भेटायले। तर आपल्या डोक्यात काय आले, सर मग आम्ही एक 12 महिने करण्याच्या ऐवजी 6 महिन्याला करू, ओके। मग दुसरं नाही 6 महिन्याच्या ऐवजी 3 महिन्याला करतो, ते काय म्हणते नाही नाही मी पर मंथ घेतो, ते काय म्हणते मी पर डे घेतो, तेव्हा मी पर आवर घेतो, पर मिनिट घेतो। बँक तयार आहे द्यायला। आपल्याला काय वाटते, मी जर पर मिनिट घेऊन आलो मी तर अब्जाधीश होऊन जाईल, मॅथमॅटिक्स सांगते बँक मध्ये अरे तू पर सेकंड नाही पर नॅनो सेकंड पिको सेकंड घे, तुला मिळणार 2.7182 डॉट डॉट डॉट। बघा तुमचं इन्कम वाढायले, पण ते याच्यापेक्षा जास्त कधीच होत नाही। दॅट इज ऑयलर नंबर। एक्सपोनेन्शियल ग्रोथ काय असते, मॅक्सिमम पॉसिबल ग्रोथ, मॅक्सिमम पॉसिबल ग्रोथ। आपण जन्मतो तेव्हा आज एवढे होतो, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट आपण 4 फुटाचे झालो काय? नाही, आपण आज ज्या हाईटचे आहोत ते होण्यासाठी आपल्याला काही वर्ष वाट बघावं लागेल। म्हणजे आपली ग्रोथ कशी होती, ग्रोथ पर सेकंड होत होती, ह्याच्यासारखी ग्रोथ होती काय? म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही 365 दिवसासाठी पैसे गुंतवले, 364व्या दिवसापर्यंत बँक मध्ये तुम्ही 1 रुपया दिला, 365व्या दिवशी डायरेक्ट 2 रुपये करायचे, म्हणजे 364 दिवस त्यांना तुम्हाला तुमची ग्रोथच पाहिली आणि उरलेली ग्रोथ एकाच दिवसात झाली। असं नेचर मध्ये होतं का? जन्मलेलं लेकरू किंवा एखादं झाड रोपटं जेव्हा मोठं व्हायला लागते तेव्हा ते पर सेकंड वाढत असते, दिस इज नॅचरल ग्रोथ। नॅचरल ग्रोथ म्हणजे ऑयलर नंबर। याच्याबद्दल खूप जणांना माहित नाही। नांदेडमध्ये तुम्ही कोणालाही विचारा, दुसऱ्या कुठल्या क्लासमध्ये जाऊन विचारा की ऍक्च्युअली काय असतो, त्याचा मीनिंग काय, ही खूप जणांना माहितच नाही काय। आपण त्याला पायासारखं समजतो, इसका इरॅशनल नंबर क्यों, रिपीट भी नहीं होता है, खत्म भी नहीं होता है, इरॅशनल आहे, पण ह्याला जॉमेट्री मध्ये दाखवता येत नाही। पायला जॉमेट्री कसं दाखवतात, दाखवता येते सर, सर्कमफेरन्स डिवाइडेड बाय डायमीटर दाखवता येते पायला। रूट 2 ला कसं दाखवता येते, एका स्क्वेअरची डायगोनल ज्याची साइड 1 आहे, जॉमेट्रिकली दिसते। ई ला जॉमेट्री मध्ये दाखवा, नाही दाखवत। ई आहे मॅक्सिमम पॉसिबल ग्रोथ, ग्रोथ याच्यापेक्षा जास्त होऊ शकत आया दिमाग में। म्हणून हा एक कॉन्स्टंट नंबर आहे, हा वाढत जाईल पुढे कितीही, पण तो 2.782 त्याच्यानंतर त्याला बघण्याचा काही मीनिंग येत नाही। मग तुम्ही बँकेमध्ये पैसे कितीही सेकंदासाठी ठेवा, बँक मध्ये ह्याच्यापेक्षा जास्त तुला व्याज देत नाही। आता गप बसून राहा। तर जेव्हा तुमचा आन्सर
2.782 पर्यंत येते, त्याच्यानंतर ग्रोथ थांबते किंवा ती इतकी हळू होते की ती वाढतच नाही. म्हणून ऑयलर नंबर हा समजून घ्या. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे फंक्शन तुम्ही लॉगच्या फॉर्म मध्ये लिहिता ते तुम्ही ऑयलर फॉर्म मध्ये पण लिहू शकता. म्हणून बेस नॅचरल मध्ये ई असतो आणि कॉमन लॉगचा बेस 10 असतो. 10 का घेतला? आपण घेतला 10 ची पॉवर काढणं सोपं आहे. 10 चा पॉवर 1 2 हे सोपं आहे ना काढायला. आणि ई काय असतो? नॅचरल ग्रोथ. म्हणून कॅल्क्युलस मध्ये ई वापरतात. आहे का डोक्यात? कारण कॅल्क्युलस नॅचरल ग्रोथ वर बिलीव्ह करते. निसर्गात तुम्हाला खरं जर लॉग शिकायचं असेल तर बेस 10 इज कम्प्लिटली युजलेस, कारण आपण आपल्या सोयीसाठी बनवतो. खरा ग्रोथ ई नुसारच होतो. तर निसर्गामध्ये हा ई आहे म्हणून त्याचं नाव आहे नॅचरल लॉगॅरिथम, कारण तो नेचरच्या लॉने चालतो. समजला आज याचा मुळात अर्थ काय? उद्या आपण लॉग वर बोलूया. एक्सपोनेन्शियल ग्राफ समजला? लॉगचा ग्राफ आहे तसाच आहे बघा. हे काय नसेल कसं काढतात? एक्स ठेवत जा, व्हॅल्यू काढत जा, ग्राफ आता येते लॉगचा. बस हे लॉगच्या बाबतीत या काही प्रॉपर्टी आपण डायरेक्ट क्वेश्चन मध्ये प्रॉपर्टी डिस्कस करू. मी याच्यात नाही वेळ घालत. आणि इनवर्स आपण नंतर शेवटच्या टप्प्यात पाहू. अजून 2 मुद्दे करायचे जेव्हा आपले क्वेश्चन्स होतील. उद्यापासून आपण एक क्वेश्चन्स करणार आहोत. थेरॉटिकली तुमचा सीईटीचा आता खूप मोठा भाग संपलेला आहे. फंक्शनचे मार्क आता आउटऑफ मिळतात. वेन वी ट्राय दिस क्वेश्चन. एनी डाऊट आता इथपर्यंत काही? घरी जाऊन टेक्स्टबुक काढा. 11वीचा पार्ट 2 काढा. 6th लेसन आहे फंक्शन नावाचा, तो काढा आणि इनवर्सच्या आधी जेवढे दिले सगळं वाचून काढा. एकदा थेरी वाचून काढा. सॉल्व एक्झाम्पल पाहता आले तर पहा. आता दुसरं काही काम आहे का तुम्हाला? लगेच करा. चल आयुष क्लिअर आहे बेटा? काय बाबा? क्लिअर आहे का म्हणलं? हो यायले. हा ते उत्तर काढायचं का? काढतो. हा मी तुला एक पीडीएफ पाठवतो, त्याचं रीडिंग कर. बरोबर ठीक आहे. ठीक आहे, थांबू आपण.